भरत, आता सुनावणी सुरू होऊन काही वेळ झालेला आहे. आता कपिल सिब्बल नेमके कोणते मुद्दे कोर्टासमोर मांडत आहेत हे तुम्ही सांगू शकता का? सायली, कपिल सिब्बल यांनी आजचा युक्तिवादच अत्यंत धारदार, शांत, धीर गंभीर पद्धतीने करायला सुरुवात केलेली आहे. त्यांनी पहिला जो मुद्दा मांडलेला आहे तो 10व्या अनुसूचीचा मुद्दा मांडलाय. त्यामध्ये फॉर्म बी आणि त्यातील स्पष्टीकरण जे प्रत्येक वेळेस निवडणूक लढवताना फॉर्म ए आणि फॉर्म बी पक्षाचं आणि पक्ष नेतृत्वाकडून हे फॉर्म साईन करून उमेदवाराला दिले जातात, त्या संदर्भातला हा मुद्दा आहे. यामध्ये त्यांनी एक गोष्ट नमूद केलेली आहे आणि तोच मुद्दा सध्या कपिल सिब्बल यांच्याकडून मांडला जातोय. त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की बी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात येत आहे की यामध्ये मूळ गैरप्रकार म्हणजे मिसचिप काय आहे हे समजून घेणं पहिल्यांदा सगळ्यात जास्त महत्वाचं ठरतं. आणि त्याबरोबरच त्यांनी असंही म्हटलंय, ज्या पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि ज्या पक्षाच्या नावाचा वापर करून एकनाथ शिंदे यांच्यासह सगळे लोक जे विधानसभेमध्ये किंवा सभागृहामध्ये पोहोचले तेच सगळे लोक हे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतचे सगळे लोक हे उद्धव ठाकरेंच्या म्हणजे पक्षप्रमुखांच्या नेतृत्वाला म्हणजे पक्षाच्या मूळ अध्यक्षाला आव्हान देत आहेत. हे चुकीचं आहे. हे या सगळ्या संदर्भात त्यांनी आक्षेप घेतला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यांनी अध्यक्षांना आणि पक्षाच्या नेतृत्वाला आव्हान देणं हे चुकीचं असल्याचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात येतोय. त्यांनी दुसरा मुद्दा जो काही मांडलाय की तो अत्यंत भावनिक आणि घटक मूल्यांच्या संदर्भात महत्वाचा आहे. असं म्हटलंय की उद्या कोणी उठून एखादा आमदार उठून असा दावा करेल, मी स्वतंत्र आहे, मी पक्षाचं जे काही नेतृत्व आहे हे नेतृत्व मानत नाही आणि त्यामुळे मी जो व्हीपची नियुक्ती करेल तोच व्हीप आहे अशा पद्धतीचा उद्या उठून सुद्धा कुणीही दावा करेल आणि हे असं करणं हे बेकायदेशीर आहे. पक्षाच्या चिन्हावर निवडून येऊन सर्व राजकीय फायदा मिळवल्यानंतर असा दावा करणं हे 10व्या अनुसूचीच्या आणि पक्षांतर बंदी कायद्याच्या मूळ तत्वात बसत नाही. अशी कोणतीही मुभा अनुसूची 10 मध्ये आणि भारतीय संविधानामध्ये नाही असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी आजच्या जी काही सुनावणीला सुरुवात झालेली आहे या सुनावणीच्या सुरुवातीलाच केल्याचं पाहायला मिळतंय. आणि एक प्रकारे पहिला जो वार ताकदीचा वार जो आहे तो कपिल सिब्बल यांनी सध्या केल्याचं पाहायला मिळतं.